एक महत्त्वाची बातमी समोर येते। माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची वडूज पोलिसांकडून 3.5 तास चौकशी करण्यात आली आहे। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी चौकशी प्रकरणात ही चौकशी करण्यात आली आहे। वडूज पोलिसांनी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी जाऊन माहिती घेतली आहे। जयकुमार गोरे यांच्यावरती आरोप करणाऱ्या महिलेसोबत रामराजे यांचा मोबाईलवर संभाषण झाल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी करत माहिती घेतली आहे। खासदार संजय राऊतांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांबद्दल केलेल्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। बाळासाहेबांनी आणि शरद पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जात मोदी शहांना मदत केली होती। यूपीए काळात शरद पवारांमुळे मोदींना होणारी अटक टळली असा दावा संजय राऊतांनी केला आहे। अमित शहा एका हत्या प्रकरणात आरोपी होते, मात्र शहांप्रकरणी संबंधितांची बाळासाहेब ठाकरे थेट बोलल्यामुळे शहांची सुटका झाली असा मोठा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला। तर मदतीसंदर्भात शहांनी किती स्मरण ठेवलं असं म्हणत राऊतांनी सवाल सुद्धा उपस्थित केलाय। मी कथा कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचणं सोडलंय। संजय राऊतांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकावरून फडणवीसांनी टोला लगावलाय। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काही मदत झाली असेल, मात्र माझ्याकडे याबाबत अधिकृत माहिती नाही असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी संजय राऊतांच्या दाव्यावर केलंय। शिवसेनेने मदतीचा हात दिला असेल तर चांगलंच आहे। आम्ही आता सुद्धा खऱ्या शिवसेनेसोबतच आहोत। आधी पण शिवसेनेसोबतच होतो, मात्र काहींनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली असं म्हणत संजय राऊतांच्या वक्तव्यावरती गिरीश महाजन यांनी वक्तव्य केलंय। अजित पवारांनी इंदापूरमधील सहकारी साखर कारखान्याच्या प्रचारानिमित्ताने थेट इशारा दिलेला आहे। मी शब्दाचा पक्का आहे। एखाद्याला पाडायचं म्हटलं तर पाडतोच, एखाद्याचा काटा काढायचं म्हटलं की काढतोच असा इशारा अजित पवारांनी दिलाय। शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एकाच व्यासपीठावरती येणार आहे। एमसीए कडून वानखेडे स्टेडियमवर आज शरद पवार स्टँडचं उद्घाटन केलं जाणार आहे। संध्याकाळी होणाऱ्या कार्यक्रमानिमित्ताने नेते एकाच मंचावरती येणार आहेत। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी इंडिया आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलंय। काही लोकांना वाटतं की आघाडी अजून सुद्धा टिकू नये, मात्र मला त्याबद्दल खात्री नाही। सध्याच्या घडामोडींनी असं दिसतंय की या आघाडींवर मर्यादा येत आहे। त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे। पी चिदंबरम यांचं वक्तव्य योग्यच आहे। इंडिया आघाडीमध्ये कोणाचंच एकमत नाही, त्यामुळे त्यांची परिस्थिती छिन्नभिन्न झाली आहे असा हल्लाबोल गिरीश महाजन यांनी केलाय। तर काँग्रेसची अवस्था सगळ्यांना माहिती आहे, त्यांचं धोरण काय हेच त्यांना कळत नाही असा टोला सुद्धा गिरीश महाजन यांनी लगावला। उबाटाच्या पाण्यासाठीच्या आंदोलनावरून भाजपनं हल्लाबोल केलाय। ठाकरे गट लबाड असून लबाड लांडग्याचं सोंग करतोय असं म्हणत अतुल सावेंनी अंबादास दानवेंवरती हल्लाबोल केलाय। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे खंडणी प्रकरणी माजी सभापती रामराजे निंबाळकरांना चांगलंच भोवलेलं आहे। रामराजे निंबाळकरांच्या चौकशीसाठी पोलीस त्यांच्या राहत्या घरी फलटणमध्ये दाखल झाले। सटाणा बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत सभापती पदावरती सिंधू सोनवणे यांची वर्णी लागली आहे। समान मतं मिळाल्यानंतर दोन्ही उमेदवारांच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या आणि यामध्ये सिंधू सोनवणे यांचं नाव समोर आलं। साताऱ्यात भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल भोसलेंची नियुक्ती करण्यात आली। यावेळेला शिरवळमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी अतुल भोसलेंचं जोरदार स्वागत केलं। वर्ध्यात भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवडीवरून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। महिलांनी देखील जिल्हाध्यक्ष पदासाठी नाव दिल्यामुळे नक्की पद द्यायचं कोणाला याचा पेच निर्माण झालाय। कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी संगम माहुली इकडे महाराणी ताराराणी यांच्या समाधीस्थळाची पाहणी केली। यावेळी त्यांनी समाधीस्थळाच्या जीर्णोद्धार विकास आराखड्याबाबत बैठक घेतली। ऑपरेशन सिंदूर हा केवळ ट्रेलर आहे, यामुळे योग्य वेळ आल्यावर संपूर्ण सिनेमा दाखवणार असा थेट इशाराच भुज एअरबेसवरून राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला। ऑपरेशन सिंदूरने पाकड्यांना भर दिवसा तारे दाखवलेत, तर पाकिस्तानला आर्थिक मदत करणं म्हणजे दहशतवाद आहे, त्यामुळे पाकला आर्थिक मदत करणाऱ्यांनी पाकची परिस्थिती पाहावी असा थेट इशारा राजनाथ सिंह यांनी IMFला दिला आहे।
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज भुज दौऱ्यावरती आहेत. भुज एअरबेसला राजनाथ सिंह यांनी भेट दिली असून ऑपरेशन सिंदूरमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या हवाई दलाच्या जवानांशी संवाद साधलाय. पुलवामामधील त्राल आणि शोपियानमध्ये गेल्या 2 दिवसांपासून दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलंय. चकमकीमध्ये शस्त्रास्त्र आणि दारुगोळाही जप्त केल्याची माहिती भारतीय सैन्य दलाने पत्रकार परिषदेत दिली. सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर भारताने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला. भारत पुन्हा पाकड्यांची जलकोंडी करण्याच्या तयारीमध्ये आहे. चिनाब नदीवरील सलाल आणि बगलिहार धरणातील गाळ दर महिन्याला काढला जाणार असून याबाबत पाकिस्तानला कुठलीही पूर्वसूचना दिली जाणार नाहीये. त्यामुळे पाकिस्तानमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पाकचा नापाक चेहरा उघड करण्यासाठी भारतानं आता मोठं पाऊल उचललेलं आहे. दहशतवादावर पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ विविध देशांमध्ये पाठवलं जाणार आहे. एका शिष्टमंडळामध्ये 5 ते 6 खासदारांचा समावेश असणार आहे. मताच्या कारवाईनंतर हतबल झालेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचा जप सुरू केलाय. काश्मीर म्हणजे भारत, पाकिस्तान आणि चीनमधील मोठा विवाद असल्याचं सांगत पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी काश्मीर मुद्द्याला आंतरराष्ट्रीय रंग देण्याचा प्रयत्न केलाय. भारताविरोधात उलट्या बोंबा मारत त्यांनी भारतालाच पोकळ धमकी दिली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलावी आमिर खान मुक्तकी यांच्यासोबत चर्चा केली. तालिबान्यांनी अफगाणचा ताबा घेतल्यानंतर प्रथमच भारत आणि अफगाणिस्तानमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. काश्मीरच्या वादावर तोडगा काढण्यासाठी इच्छा पाकनं दाखवलेली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आपण भारतासोबत शांतता चर्चेत सहभागी होण्यास तयार आहोत असं सांगितलेलं आहे. यामध्ये काश्मीर वाद आणि पाणी वाटप यासह द्विपक्षीय मुद्द्यांवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी भारताला व्यापक चर्चेसाठी आमंत्रित केलं आहे. पहलगाम हल्ला आणि नंतर ऑपरेशन सिंदूरमुळे भारत पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाची परिस्थिती सध्या तात्पुरत्या युद्धविरामामुळे नियंत्रणात आहे. पण हा युद्धविराम केवळ रविवार 18 मे पर्यंत लागू असल्याचं विधान पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी केलेलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या वायुदलातील पूर्व एअर चीफ मार्शल मसूद अख्तर यांनी पाकचा खोटेपणा उघड केलेला आहे. एका पाकिस्तानी न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पाकची पोलखोल केली आहे. सिंधच्या बोलारी एअरबेसवरती भारताने 1-2 नव्हे तर चक्क 4 ब्रह्मोस मिसाईल डागल्याची कबुली अख्तर यांनी दिली. भारतानं ऑपरेशन सिंदूरनंतर झालेल्या युद्धात ब्रह्मोस मिसाईलचा वापर केल्याचं समोर आलं. भारताने पाकच्या एअरबेसवरती ब्रह्मोस मिसाईल डागल्याची माहिती आहे. पाकच्या एअरबेसवरती भारताने 15 ब्रह्मोस मिसाईल डागल्याचं समोर आलं. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे तब्बल 11 एअरबेस पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवण्याची घाई झाली असं म्हणत न्यूयॉर्क टाइम्सने त्यांच्यावरती जोरदार टीका केली. हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना विश्वासात न घेताच ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली. यावरून ट्रम्प यांच्यावरती जोरदार टीका केली जाते. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे या भागातील पर्यटन उद्योगाला याचा जबर धक्का बसलेला आहे. पर्यटकांनी फुलून गेलेले ठिकाण आता ओसाड पडलं तर पर्यटनावरती अवलंबून असणारे अनेक जण रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. दिल्लीमध्ये मार्बल व्यापाऱ्यांनी तुर्कस्तान आणि पाकिस्तानच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली आहेत. तुर्कस्तानने पाकिस्तानचं समर्थन केल्यामुळे व्यापारी आक्रमक झालेत. तुर्कस्तानातून आलेले मार्बल फोडत व्यापाऱ्यांनी निषेध नोंदवला आहे. राजस्थानातील ज्वेलर्सने तुर्कस्तानात बनलेल्या दागिन्यांवरती बहिष्कार टाकलाय. जयपूर, जोधपूर समवेत अनेक शहरातील प्रमुख ज्वेलर्सने तुर्कस्तानातील दागिने न विकण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत तुर्कस्तान पाकिस्तानला साथ देणार तोपर्यंत हा बहिष्कार सुरूच राहणार असं ज्वेलर्सने स्पष्ट केलं आहे. भारत पाकिस्तानातील तणावादरम्यान तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर फळ बाजारात तुर्की सफरचंदांवरती बहिष्कार टाकण्यात आला. त्यामुळे बाजारात काश्मीरी सफरचंदांची मागणी आता वाढ घेते. पुण्यात येता मसाले आणि सुकामेवा संघटनेने तुर्कीच्या मालावरती बहिष्कार टाकलाय. सफरचंदानंतर आता मसाले आणि सुकामेवा व्यापाऱ्यांनी बॅन केलाय. याऐवजी पर्यायी देशातून माल घेण्याचं आवाहन या संघटनेने व्यापाऱ्यांना केलंय. भारताच्या शक्तिशाली सैन्य दलाला नमन करण्यासाठी सोलापुरात तिरंगा रॅली काढण्यात आली. सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरे हे देखील उपस्थित होते. त्यांच्यासह देवेंद्र कोठे, सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह मोठ्या संख्येने सोलापूरकर उपस्थित होते.
नागपूर ग्रामीणमध्ये भाजपानं तिरंगा यात्रा काढली। यावेळेला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाले होते। भाजपाचे आमदार, स्थानिक पदाधिकारी रॅलीमध्ये सहभागी झाले। ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कामगिरीनंतर जळगावात ही तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला हातात तिरंगा घेत नागरिकांनी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्यात। तर या घोषणांनी परिसर दणाणून सोडलाय। जळगाव रेल्वे स्थानकावरती विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। या माध्यमातून भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यात आला आहे। धाराशिवच्या तुळजाभवानी देवीचरणी भाविकांनी 5.5 तोळे सोनं अर्पण केले आहे। याला तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने देवनगाव कुटुंबियांचं तुळजाभवानी देवीची प्रतिमा आणि महावस्त्र देऊन सन्मान केला आहे। सांगलीत उष्णतेमुळे फुलांचं उत्पादन घटलं। यावेळेला मोगरा फुलांना दुप्पट दर मिळत असल्यामुळे फुल उत्पादन शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। परभणीमध्ये पावसाळ्याच्या तोंडावर जनावरांसाठी लागणारा हिरवा आणि कोरडा चाऱ्याचे दर वाढलेत, त्यामुळे पशुपालकांना याचा आर्थिक फटका बसतोय। सांगलीमध्ये अलमट्टी धरण उंची वाढी विरोधात रविवारी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती कृष्णा नदीवरील पुलावरती आंदोलन केलं जात आहे। पुण्यामध्ये रविवार पेठेतील एका इमारतीमध्ये गाय चक्क दुसऱ्या मजल्यावरती गेली, मात्र उतरायचं कसं हे समजत नसल्यामुळे बिचारी गाय तिकडे अडकून राहिली। यावेळेला ही घटना नागरिकांच्या लक्षात येताच अग्निशामक दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं। ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांचं लव ट्रँगल बघायला मिळालंय। नयनतारा वाघिणीवरील हक्कासाठी वाघांमध्ये भीषण झुंज झाली। या संघर्षात छोट्या मटक्याने ब्रह्मा नावाच्या वाघाचा खेळ खल्लास केलाय। रामदेगी या परिसरात छोटा मटका या वाघाचा हा परिसर आहे, मात्र ब्रह्मा नावाचा वाघ नयनतारा वाघिणीसाठी या भागात सतत येत असल्यामुळे दोघांमध्ये तीव्र संघर्ष झाला आणि यामध्ये ब्रह्माचा मृत्यू झालाय, तर छोटा मटका सुद्धा गंभीर जखमी झालाय। शिरूर तालुक्यातील बुरुंजवाडी या ठिकाणी ऊसतोड सुरू असताना 3 बिबट्यांचे बछडे आढळलेले आहेत। या बिबट्यांना वनविभाग आणि प्राणीमित्रांच्या मदतीने पुन्हा त्यांच्या आईकडे सोपवण्यात आले। यावेळेला त्यांच्या पुनर्मिलनाचा क्षण ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे। पुणे विद्यापीठातील जेवण निकृष्ट दर्जाचं असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कॅन्टीनच्या जेवणात चक्क रबर निघाले। फ्राईड राईस आणि नूडल्स मागवले असता त्यामध्ये रबर आढळलेले असून विद्यापीठाकडून चौकशीचे आदेश दिले। नाशकातील एका तरुणीचा व्हिडिओ चांगलाच सध्या व्हायरल होतोय। भर रस्त्यामध्ये थांबून तरुणीने राडा केलेला आहे। तरुणीने घातलेल्या गोंधळामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली, तर या तरुणीने मद्यपान केल्याचा संशय व्यक्त केला जातो। वाशिमच्या रिधोरा राजुरा खैरखेडा रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो, त्यामुळे रस्त्याचं काम सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। अमळनेरमध्ये मालगाडीचा अपघात झाल्यानंतर धरणगाव रेल्वे स्थानकावरती सिकंदराबाद, हिसार आणि उधना जयनगर एक्सप्रेस रात्रभर थांबून होती। यावेळेला शेकडो कार्यकर्त्यांनी खिचडी आणि पाणी आणि औषधांची व्यवस्था करत रात्रभर हजारो प्रवाशांना सेवा दिली।